टोटल लिहिली 49,38,729. इथे अजून गमतीदार झालं की 2022 मध्ये पुन्हा पैसे दिले आणि पैसे देताना आता बांधकाम दाखवलं 52,000चं, पुन्हा बांधकाम दाखवलं 27,33,000चं. 10 गुंठ्याचा विषय. बांधकाम दाखवलं 27,33,000चं, वनझाडं दाखवली 4,676ची, फळझाडं दाखवली 2,21,000ची, पाईपलाईन दाखवली 2,24,000ची. याची एकूण एक अमाऊंट येणं अपेक्षित होतं. ती एकूणची अमाऊंटच आली नाही. अमाऊंट कुठे दादा ती? तिकडे गेला का? अच्छा, त्याच्यावर आहे बघा सगळं इथे ह्याच्यावर. त्याचे किती पैसे यांना गेले माझ्याकडे? म्हणजे हे इतकी कागद आहेत ना. 32,35,538 आहे ते. आता तुम्ही वाचून हा, नंतर पुन्हा मिळाले 32,65,000. आता विचार करा, 49 लाख, 38 लाख, 32 लाख, 10 गुंठे मिळालेल्या माणसाला नंतर आहे अजून त्याला पुन्हा त्याच माणसाने पुन्हा पत्नीच्या नावावर पैसे उचलले, त्याच्याच नावावर उचलले. आता या सगळ्यांमध्ये त्याचे फोटो दाखवा जरा मला. रमेश मानेंचे फोटो नाही, दुसरे फोटो दाखवा. रमेश मानेला इतका का बरं मेहरबान सरकार का मेहरबान आहे की रमेश माने सारख्या व्यक्तीला एवढे पैसे मिळतात, एकाच व्यक्तीला इतक्या वेळा पैसे मिळतात. कसं काय कुणी एवढे पैसे देऊ शकतं बरं रमेश मानेला? त्याचा संबंध काय येतो? त्यात आणखी 2 कलम माहिती, नंतर 2दा उचलले त्याच्यानंतर. नाही. हा, हे फोटो दाखवा मला सगळे. हा आहे रमेश माने. आता तुम्ही म्हणाल की फोटो कुणी कुणासोबत काढू शकतं, असं नाही. हा कुणी कुणासोबत काढलेला फोटो नाही. हा त्यांचा रीतसर पदाधिकारी माणूस आहे. दुसऱ्या कलर झेरॉक्स काढल्यात सगळ्या. हा, रमेश माने दाखवा मला पटापट. अजून फोटो दाखवा रमेश मानेचे. का बरं काढले नाही? बर मॅडम ती पण दुसरी कलम सांगा की कुठली? त्यात आहे ती घ्या, आड्याला घ्या. हे दाखवा. आता ह्या फोटो मी तुम्हाला माझ्याकडे 22 मध्ये 31 लाख काढले फळझाडात. परत 22 मध्ये अजून एकदा पैसे काढले याच माणसाने. फळझाडावरचे 31 लाख रुपये उचललेले आहेत. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये उचलले. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये. एकच त्याने उचललेली काही कोटीच्या घरात. एकूण किती कोटी होतात त्याचे? 1,88 लाख रुपये. हा, एकूण तुकडा 2018 पासून तोच उचलतो, सारखे पैसे उचलतो. हे एक सॅम्पल दाखवलं आम्ही तुम्हाला. चरण चौरे दाखवलं. कलम त्याचं कशाला ठेवतो मला? 24चं घ्या, ते आता दिलेलंच घ्या. थांबा, आता ही आहे ती घ्या बाहेर. ते आता दिल्या तेव्हा शेवटी 31 लाखात झाला. आता नंतर ही 24,000 सालात ह्यानं फळझाडं 36 लाख काढले. आता फळझाडं 2 वर्षात पुन्हा फळझाडं लावली. एकच वर्षात किती वेळा फळझाडं आणि किती वेळा की 2022 मध्ये ज्या माणसाने पैसे उचललेत, ऑलरेडी 51 लाख रुपये उचललेत, त्यानेच परत 2024 मध्ये पुन्हा फळझाडांवर पैसे आहेत. पुन्हा 36,79,840 रुपये. आता ही एकच व्यक्ती पुन्हा पैसे उचलते. ती का पैसे उचलू शकते? कारण या व्यक्तीचे जर एकूण लागेबांधे बघितले, यांचे पाईपलाईनचे पण आहे. यांचं पाईपलाईनचं दाखवा कागद. जेव्हा माहिती अधिकार खाली माहिती मागितली जाते त्यावेळेला त्या संपूर्ण पेन्नूरचा जो एरिया आहे, ज्या एरियातनं हा महामार्ग जातोय, या महामार्गामध्ये कुठेही पाईपलाईन अजिबात नाही. जर पाईपलाईनच नाही तर पाईपलाईनचे पैसे आले कुठून? काय प्रांतने याची सगळी चौकशी केली नव्हती का? भूसंपादन अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली नव्हती का? हे पाईपलाईनचे पैसे साधारण रमेशचं दावायचं आहे पाईपलाईनचं. पाईपलाईन दाखवा ना तुम्ही मला. रमेशची या सगळ्यांमध्ये जे पैसे दाखवले ते एकूण जर पैसे बघितले तर जिथे पाईपलाईन नाही तिथे ती पाईपलाईन दाखवली गेली. ही कागद किंवा हे सगळे आकडे इतके किचकट करून ठेवले. विशेष या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असं नाही की या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. हे फार विशेष आहे.
या सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलचं पत्र लिहिलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांना ते सांगितलं गेलं. रमेश लक्ष्मण माने पुन्हा एकदा आता इंधन विहीर आणि त्याच्यात बोरिंग आणि बोरिंगचे पैसे साधारणतः 11 लाख मूल्यांकन आहे आणि एकूण दिलेलं आहे. हे मूल्यांकन हे मूल्यांकन 11 लाख आणि त्याच्या दुप्पट पैसे द्यायचे ते साधारण 2,24,000 2,24,000 रुपये. एका व्यक्तीला जेव्हा एवढे पैसे मिळतात आणि ते पैसे वारंवार हे असे एका व्यक्तीच्या नावावरचे पैसे, प्रश्न असा निर्माण होतो की हे पैसे या एका व्यक्तीला मिळालेत, यालाच मिळालेत की अशा एकाच व्यक्तीचं किंवा अनेक व्यक्तींची शेतकऱ्यांची नावं दाखवून हे पैसे लाटले गेलेत. हे किती लोक आहेत, असे किती ठिकाणचे पैसे आहेत, आकडे दाखवा. हा, एका वेळेला एका ठिकाणी जी काही नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांची यादी असते त्या यादीमध्ये आपण असं गृहीत धरू की एकदा दिलेली रक्कम त्याच्यात एखादा शेतकरी राहू शकतो आणि मग त्याचं दुसऱ्यांदा शुद्धीपत्रक काढलं जातं. पण हे शुद्धीपत्रक काढताना किती वेळा शुद्धीपत्रक काढावं बरं? तर याच्यामध्ये SR क्रमांक म्हणजे याला आपण सोशल रिहॅबिलिटेशन जस्टिफिकेशन, सामाजिक पुनर्वसन करायचं आणि त्याचा एक निवाडा काढतं सरकार. या निवाड्यापोटी किती वेळा रक्कम काढली गेली? 2018 मध्ये 45 कोटी 35,24,155 रुपये दिले गेले. 2019 मध्ये पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढले. 44 कोटी 8,96,085 रुपये दिले गेले. 21 ला पुन्हा त्याच जागांमध्ये शुद्धीपत्रक निघतं. शेतकरी तेच, गट नंबर तोच, फक्त प्रकार बदलला जातो. 37 कोटी 43,63,528 रुपये. पुन्हा एकदा त्याचा निवाडा निघतो, पुन्हा अजून एकदा, आणि तो निवाडा निघतो मार्च 2022 मध्ये 80 कोटी 69,01,007 रुपये. पुन्हा एकदा 2022 मधला अजून एक निवाडा येतो ज्याच्यात पुन्हा पैसे दिले जातात 29 कोटी 27,09,920 रुपये. पुन्हा अजून एक निवाडा येतो, निवाडा क्रमांक 87/2022. पैसे दिले जातात 40/2022 आणि पैसे दिले जातात 8,30,09,34 रुपये. पुन्हा निवाडा क्रमांक 87/2022 पैसे 1,43,63,030 रुपये. पुन्हा निवाडा 46/2022 रक्कम 2,57,05,505 रुपये. पुन्हा निवाडा 2023 ला त्याच जागेवर, फक्त पेन्नूर, एकाच गावचे आकडे सांगते मी तुम्हाला, पूर्ण 59 किलोमीटरचे आकडे सांगत नाहीये मी तुम्हाला. त्या 2.5 ते 3 किलोमीटर मधले आकडे सांगते की किती वेळा हे रकमा गेलेल्या आहेत. याच्यामध्ये पुन्हा एकदा 2030 11/2023 रक्कम गेली आहे 1,35,42,226. त्यानंतर 5/2019 रक्कम गेली आहे 9,78,34,265 रुपये. त्यानंतर 11/2023 रक्कम गेली आहे 1,35,42,228. त्यानंतर 3/2024 रक्कम गेली आहे 18,51,0615 रुपये. त्यानंतर पुन्हा 4/2022 रक्कम गेली आहे 78,61,030 रुपये. त्यानंतर 7/2024 रक्कम गेली आहे 15,63,369. त्यानंतर 2/2023 रक्कम गेली आहे 51,62,164.
त्यानंतर 21/2023 रक्कम गेली आहे 53,02,637. त्यानंतर 73/2021 रक्कम गेली आहे 8,82,52,100 रुपये. आणि माझ्या पश्चात आणखी काय तिने निवड केली? आता हे निवाडे फक्त एका गावातले आहेत. विशेष मी 2 शेतकऱ्यांचं सॅम्पल सांगते. शेतकऱ्यांची नावं, एक आहे चरण चौरे, दुसरा आहे रमेश माने. चरण चौरे आणि रमेश मानेंचे फोटो मी यांना सांगितलेलं होतं की जरा साहेब जरा आपण फोटो व्यवस्थित करा. हा चरण चौरे. आता तुम्ही म्हणाल की फोटो सहज काढलेला आहे. नाही, असं नाही. हा फोटो सहज काढलेला नाही. हा चरण चौरे हा जिल्हा प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे. बघा, म्हणजे खूप लोक म्हणतात की शिंदे साहेब खूप पैसे देतात. बरं का, शिंदे साहेबांचा हात सढळ आहे. शिंदे साहेब कार्यकर्त्यांना खूप पैसे देतात. शिंदे साहेब खिशातले पैसे देतात की शिंदे साहेब कुठले पैसे देतात? शिंदे साहेबांकडे कार्यकर्ता का जातो? अहो, पैसे खूप आहेत. पैसे कुठले येत आहेत? जे आकडे मी तुम्हाला वाचून दाखवले, जे एकाच व्यक्तीच्या घरात आकडे गेले, तो माणूस जिल्हा प्रमुख निघतो. जो दुसरा माणूस मी तुम्हाला दाखवला होता, ज्याचा फोटो, हा भारतीय जनता पार्टीचा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी. सोलापूर जिल्ह्यात या माणसाशिवाय पान हलत नाही भाजपचं, असं लोक सांगतात. फडणवीस साहेबांची सगळी महत्वाची कामं अत्यंत विश्वासाने ज्याच्यावर सोपवली जातात, तो हा रमेश माने, जो देवेंद्र फडणवीसांचा सोलापूरमधला राईट लेफ्ट वगैरे काय ते. आणि हा चौरे, जो एकनाथ शिंदेचा राईट लेफ्ट. पैसे कोट्यावधीचे. जर 2.5 किलोमीटरमध्ये जर एवढे पैसे जात असतील तर एकूण 59 किलोमीटरमध्ये किती पैसे? तर 59 किलोमीटरचे पैसे आमच्याकडे तयार आहेत. त्याची एक डॉक्युमेंट. दादा, पाईपलाईनची ऑर्डर दाखवा, त्याची आकडे दाखवा. हा, द्या चौरेंचं द्या. आता हे लक्ष्मण मानेंचं झालं. 10 गुंठ्यामध्ये एवढे पैसे काढलेत, हे फार विशेष आहे. 10 गुंठ्यामध्ये एखादा व्यक्ती किती वेळा पैसे उचलू शकतो आणि त्याला किती वेळा प्रांत पैसे देतात? प्रांत इतके ढो असू शकतात का? प्रांताला कळत नाहीये का की आपण एकाच व्यक्तीला किती वेळा आणि एकाच गट नंबर आणि एकाच सर्वेवर इतके पैसे देतोय? याचा अर्थ प्रांताला काही लाभांश जात होता का? म्हणजे प्रांत अधिकारी आणि एकूण सगळी जी अधिकारी आहेत, या सगळ्यांची साठगाठ आहे का? सरकारला असं म्हणायचं आहे का की नाही, आमचा याच्याशी काही संबंध नाही? महसूल खात्याच्या बावनकुळे साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक, या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही, आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार आहे? या सगळ्या अधिकाऱ्यांना कोण बोलणार आहे? विशेष असे अधिकारी इतक्या काळानंतर ज्यांनी करोडोची माया जमा केली, असे करोडोची माया जमा करणारे हे चरण हनुमंत चौरेचं रेकॉर्ड आहे. हा चरण हनुमंत चौरे, ज्याची जागा किती आहे तर 300 चौरस मीटर, म्हणजे 3 गुंठे. 3 गुंठे जागा आहे साहेब. 3 गुंठ्यावर यांनी उचलले किती? तर 15,80,598 रुपये एकदा उचलले. त्याच्या खालोखाल एक दुसरा माणूस आहे, ज्याला साधारणतः 1,22,76,600 रुपये मिळालेले आहेत. आता याच 3 गुंठे जागेमध्ये चरण चौरेंनी झाडे किती लावली? 3 गुंठे. 3 गुंठे जागेमध्ये झाडं किती लागली बघा? 81. आंब्याची रोपं लागली 307. 3 गुंठ्यामध्ये आंब्याची रोपं 307 लागली. आंब्याची झाडं, इथं संख्या आहे झाडांची. अहो, हेच घेते मी साहेब, तुम्हीच लिहिले 165. त्यानंतर कविता चरणराज चौरे, पुन्हा फोड केली त्याची. फोड करून पुन्हा पत्नीचं नाव घेतलं. मग पत्नीच्या नावावर काही झाडं दाखवली. मग आंब्याची झाडं किती त्याच्यामध्ये? तर आंब्याची झाडं 42, आंब्याची रोपं 15, एकूण झाली 57. पैसे किती दिले? तर पैसे दिले 20,68,441. पुन्हा आंब्याची झाडं 13,
पुन्हा आंब्याची झाडं 2, एकूण 15, पैसे दिले 4,71,604, एकूण पैसे किती दिलेत? 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या किती झाली? तर 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या 487 झाडं लावली. म्हणजे हे तर आमच्या सुधीर मुनगंटीवार साहेबांपेक्षा सुद्धा भारी कार्यक्रम आहे. म्हणजे सुधीर भाऊनी 33 कोटी झाडं लावली होती. एक वेळ ती तरी पटतात, पण ही पटतच नाहीयेत. पण सुधीर भाऊंचीच कार्यकर्ते म्हणजे एकूण भाजपाचे कार्यकर्ते म्हटल्यावर काय पद्धतीनं लोक काम करतात की एकूण 487 झाडं, ज्याचे 8,9,89,858 रुपये 3 गुंठ्यावर एवढे पैसे. ती मूल्यांकन आहे. परत पत्नीच्या नावावरची ही नुकसान भरपाई.